राज्यातील 29 मनपा क्षेत्रातील प्रचार थांबला। गुरुवारी मतदान। राज्य निवडणूक आयोगाची मतदानाच्या तयारीसाठी लगबग। वाढवण सोबतच विरारला विमानतळ करता येईल का यावर विचार सुरू। रीतसर अभ्यास झाल्यावर दोन्हीपैकी एका ठिकाणचा निर्णय घेणार। जय महाराष्ट्रला दिलेल्या विशेष मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांची घोषणा। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये महायुतीचा विजय होणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी जय महाराष्ट्रच्या मुलाखतीत व्यक्त केला विश्वास। म्हणाले 29 पैकी 27 महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसणार। अजित पवारांनी गुन्हेगारांना तिकीट दिलं हे अतिशय चूक। मी माझी नाराजी त्यांच्याकडे व्यक्त केली आहे। द एन्काउंटर विथ वृषाली कदम या विशेष शोमध्ये फडणवीसांचं मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना मी शत्रू मानत नाही, पण ते माझ्या आई-वडिलांबद्दल बोलले त्याचं वाईट वाटलं। जय महाराष्ट्रच्या मुलाखतीत फडणवीसांनी व्यक्त केली भावना। आदित्य ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। प्रचार संपल्यानंतर पुतण्याने घेतली काकांची भेट। भेटीमागचं कारण अस्पष्ट। पवार गटाचं विलीनीकरण राष्ट्रवादीत नाही। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर अजित पवारांची बेधडक प्रतिक्रिया। परिषद आणि पंचायतीच्या निवडणुका घोषित। अवघ्या 21 दिवसात निवडणुका आटोपणार। अजित पवारांनी शब्द पाळला नाही। पवारांच्या टीकेमुळे मुख्यमंत्री फडणवीस दुखावले। भरधाव कार दुभाजकावर आदळली। बुलढाण्याच्या राष्ट्रीय महामार्गावरील घटना। अपघाताचा सीसीटीव्ही समोर। वाशीमध्ये अनुदानाच्या मागणीसाठी शेतकऱ्याची तक्रार। कृषी अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण करत शिवीगाळ। जळगावात भरधाव टेम्पोची दुचाकीस्वाराला जोरदार धडक। भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू। टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल। नांदगाव बाजार समितीत व्यापाऱ्याचा मनमानी कारभार। कांद्याचा लिलाव झाल्यानंतर कांदा पीक घेण्यास नकार। भारतीय नौदलाची अभिमानास्पद कामगिरी। आयएनएस कौंडिण्य गलबत ओमानच्या आखातात पोहोचले। येवल्यात पतंग उत्सवाला जल्लोषात सुरुवात। भोगीपासून 3 दिवस रंगणार पतंगांची काटाकाटी। सरकारचा मोठा निर्णय। मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी विशेष गिफ्ट। राज्यभरात महिलांसाठी विशेष मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्याचा घेतला निर्णय। ब्लिंकिटचा महत्वाचा निर्णय। आता 10 मिनिटात घरपोच वस्तू सेवा होणार बंद। केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर ब्लिंकिटचा निर्णय। अभिनेता इम्रान हाशमीची अहमदाबादेत पतंगोत्सवाला हजेरी। मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला उत्तरायणाचा उत्साह। इराणमध्ये अराजक। 2000हून अधिक लोकांचा मृत्यू। सरकारनं पहिल्यांदाच स्वीकारलं वास्तव। इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर टॅरिफ लादण्याच्या निर्णयाला चीनचा विरोध। इराणशी व्यापारी संबंध ठेवणाऱ्या देशांवर 25% टॅरिफचा ट्रम्प यांचा निर्णय। मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांकडून फेडच्या पॉवेल यांची पाठराखण। ट्रम्प यांचा दबाव झुगारून फेडरल रिझर्व्हच्या पाठीशी। जगभरातील 11 मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांकडून एकमुखी पाठराखण। मुंबई इंडियन्सचा भीम पराक्रम। गुजरात विरुद्ध 193 धावांचा डोंगर केला सर। कर्णधार हरमनच्या दमदार खेळीमुळे 7 विकेट्सने मिळवला विजय। आज न्यूझीलंड विरुद्ध राजकोटमध्ये दुसरा वनडे सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची टीम इंडियाला सुवर्ण संधी।